नमस्कार मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा। आज मी तुम्हाला मटकीची रस्सा भाजी करून दाखवणार आहे। तुम्ही रस्सा भाजी मटकीची कशी करता आणि तुमची कशी पद्धत आहे ते पण मला सांगा। मी या प्रकारे करते, तुम्हाला आवडते का बघा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मटकीची भाजी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी मटकी घेतली आहे, 1 छोटा बटाटा घेतला आहे, खोबरं, अर्धे टोमॅटो घेतले आहे, 2 छोटे कांदे, अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। आता मी खोबऱ्याचे बारीक काप करून घेते आणि अद्रक लसूण आणि खोबरं हे सर्व मिक्सरमध्ये काढून घेते। लसूण, अद्रक आणि खोबरं हे सर्व मिक्सरला काढून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये कांदा, अर्धा टोमॅटो आणि कोथिंबीर हे पण सर्व घालून मिक्सरला काढून घ्यायचे। सुरुवातीलाच हे सर्व याच्यासाठी घेतले नाही कारण की खोबरं व्यवस्थित वाटलं जात नाही सगळे एकत्र वाटल्याच्या नंतर, त्यामुळे आता मिक्सरला हे काढून घेऊया, व्यवस्थित बारीक वाटण करून घेऊया। तुम्ही बघू शकता वाटण किती मस्त झालेलं आहे। आता आपण मटकीला फोडणी देऊया। गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 माप तेल ओतून घेऊया। तेल गरम झालं आहे, त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेते। मोहरी तडतडली की लगेच त्यामध्ये जिरे टाकते 1 चमचा। जिरे पण तडतडले आहेत, आता आपण त्यामध्ये हिंग टाकून घेऊया। हिंग छान तेलामध्ये असे मिक्स झाले आहे। आता आपण त्यामध्ये ग्रेव्ही करून घेतलेली ती पण टाकून घेऊया। ग्रेव्ही अशी छान अशी बारीक झालेली आहे, तेलामध्ये मस्त मिक्स होत आहे। ग्रेव्हीला तेलामध्ये परतत राहा। आता आपण त्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया, चवीनुसार लाल तिखट टाका तुमच्या। काळं तिखट 1 चमचा टाकते, त्यामुळे टेस्ट येते। धनिया पावडर 1 चमचा, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ। हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ग्रेव्हीला चांगलं तेल सुटेपर्यंत तेलात परतत राहा। ग्रेव्हीला चांगलं तेल सुटत आलेलं आहे। आता त्यामध्ये मी बटाटे टाकून घेते। बटाटे पण व्यवस्थित मिक्स झाले की लगेच त्यामध्ये आता आपण मटकी टाकून घेऊया। मोड आलेली मटकी आहे। सर्व मटकी आणि बटाटे आणि मसाला सर्व एकत्र व्यवस्थित करून घ्या। आता यामध्ये मी अर्धा ग्लास गरम पाणी ओतले आहे। मटकीच्या भाजीला शक्यतो गरम पाणीच टाका, छान लागते टेस्ट। आता आपण मटकीच्या भाजीवर ताट झाकून त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून ठेवूया, म्हणजे ते पाणी गरम करायची गरज पडणार नाही। मटकी खालून शिजते तोपर्यंत वरचं पाणी गरम होणार। 5 ते 7 मिनिटं झाले आहेत।
मटकी थोडीशी शिजत आलेली आहे, बटाटा पण थोडं शिजत आलेला आहे। आता आपण ताटातले पाणी ओतून घेऊया आणि परत ताट झाकून शिजण्यासाठी ठेवूया। परत त्यावर मी अर्धा ग्लास पाणी ओतून ठेवणार आहे। आता 5 ते 7 मिनिटं झाले आहेत। ते अर्धा ग्लास पाणी होतं ते पण ओतून घेतलेलं आहे। आपली भाजी छान शिजत आलेली आहे। आता त्याला असं ओपनच उकळी फुटेपर्यंत चांगलं शिजवून घेऊया। मटकीचा रस्सा मस्त झालेला आहे, त्यावर कड पण छान आलेली आहे। तुम्ही बघू शकता आपली रस्सा भाजी किती मस्त दिसत आहे। अशा प्रकारे आपला मटकीचा रस्सा तयार झालेला आहे, झणझणीत आणि चमचमीत। आता यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया, बारीक कट केलेली। हा रस्सा मस्त चपाती सोबत, भाकरी सोबत किंवा भातासोबत खाऊ शकता, किंवा या रस्स्यामध्ये मस्त फरसाण मिक्स करून पावासोबत मिसळ पावसारखं पण खाऊ शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कुक विथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपण भेटूया पुढील रेसिपीत। तोपर्यंत तुमचे असेच आशीर्वाद राहू द्या। थँक्यू।